नमस्कार मंडळी. आज आपण अशा 7 खाद्यपदार्थांबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जे सांधेदुखी आणि संधिवातासाठी सर्वात जास्त घातक आहेत. आणि त्यानंतर लगेचच मी तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे तुम्ही सांधेदुखीमध्ये आवर्जून खायला हवेत. आजचा माझा मुख्य विषय हा गुडघे आणि सांध्यांची झीज होणे, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, त्यावर असणार आहे. पण त्यासोबतच आपण आमवात म्हणजेच रुमेटॉइड आर्थरायटिस आणि गाऊटबद्दलही माहिती घेणार आहोत. आपल्याला हे चांगलंच माहिती असेल की जसजसं आपलं वय वाढत जातं तशा जुन्या दुखापती अंगावर काढल्या की त्या कशा पुन्हा डोकं वर काढतात. त्यामुळे सांधेदुखी आणि शरीराची होणारी जळजळ किंवा ज्याला आपण शरीरातील सूज म्हणतो, हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मी नेहमीच या विषयाचा खूप खोलवर अभ्यास करत असते. आणि याच अभ्यासादरम्यान मला एक अशी गोष्ट सापडली जी अत्यंत रंजक आहे आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. पण त्याआधी शरीराच्या आत नक्की काय चालतं हे समजून घेण्यासाठी मला तुम्हाला काही सोपे शब्द सांगावे लागतील. पहिला शब्द आहे कॉन्ड्रोसाइट. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी पेशी आहे जी तुमच्या सांध्यांमधली गादी किंवा खुर्च्या बनवते. सांधेदुखीवर उपाय करण्याआधी आपले सांधे आतून नक्की कशाने बनलेले असतात हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ही माहिती कदाचित तुमची सांधेदुखी पूर्णपणे बरी करू शकते. तर मला अभ्यासात काय आढळलं, जेव्हा मी या पेशींचा आणि शरीरातील सूज कशी वाढते याचा अभ्यास करत होते, तेव्हा वारंवार एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख येत होता. ती गोष्ट सांगण्याआधी मी तुम्हाला एक उदाहरण देते. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक छोटासा कारखाना असतो. त्या कारखान्याचे काम असतं प्रोटीन्सना योग्य आकार देणे. हे अगदी आपण कागदाचे विमान बनवल्यासारखं आहे. विमान उडण्यासाठी तुम्हाला त्या कागदाची एक विशिष्ट पद्धतीनेच आणि नीट घडी घालावी लागते. बरोबर अगदी तसंच आपल्या पेशींचं सुद्धा आहे. तुमच्या शरीराच्या आत खोलवर हा छोटासा कारखाना सुरू असतो, जो वेगवेगळ्या घटकांचा वापर करून प्रोटीन्सना योग्य आकार देण्याचे काम करतो. विज्ञानाच्या भाषेत याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात, पण आपण सोप्या भाषेत त्याला पेशींचा कारखाना म्हणूया. हा कारखाना प्रोटीन्सची रचना करतो, जेणेकरून शरीर त्यांचा वापर करू शकेल. याचं अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे कॅल्शियम साठवून ठेवणे. मला सर्वात जास्त नवल या गोष्टीचं वाटलं की पेशींमध्ये अनेक गोष्टी घडत असतात, पण संशोधक वारंवार या कारखान्यावर येणाऱ्या ताणाबद्दल बोलत होते. म्हणजे सांधे खराब होण्याआधी किंवा इतर मोठ्या समस्या येण्याआधी सर्वात पहिली सुरुवात या कारखान्यावर ताण येण्यापासून होते. हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. ठीक आहे, आता थोडं पुढे जाऊया. या सांधेदुखीच्या कोड्याचे अजून काही तुकडे जोडायचे बाकी आहे. दुसरी गोष्ट जी मला समजली ती तर आणखीनच थक्क करणारी होती. कारण आपल्या सांध्यांमधील या पेशींमध्ये चक्क पित्त, बाईल स्वीकारण्याची क्षमता असते. आता एक मिनिट थांबा. पित्त तर आपल्या पित्ताशयात असतं, जे पचनाला मदत करतं. मग सांध्यांमध्ये पित्ताची काय गरज? हे मला सुरुवातीला काहीच पटलं नाही. हे समजून घेण्यासाठी मला 1-2 तास खूप डोकेफोड करावी लागली. पण थोडक्यात सांगायचं तर मला जे समजलं ते असं. पित्त 2 प्रकारचं असतं. एक जे तुमचं यकृत बनवतं आणि जे अन्न किंवा चरबी पचवायला मदत करतं. पण दुसरं एक पित्त असतं, त्याला सेकंडरी बाईल म्हणतात. हे पित्त तुमचं शरीर थेट बनवत नाही, तर तुमच्या पोटातले जे मित्रजी जीवाणू किंवा सूक्ष्म जंतू असतात ते तुमच्या मूळ पित्तामध्ये बदल करून हे दुसरं खास पित्त तयार करतात. म्हणजे हे जंतू तुमच्या पित्ताला अशा प्रकारे बदलतात की त्याचं काम फक्त पचनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते शरीराच्या इतर कामासाठीही उपयोगी पडतं. सोप्या भाषेत सांगायचं तर पित्ताची पचनाव्यतिरिक्त इतरही महत्त्वाची कामं आहेत आणि त्यातील एक काम म्हणजे तुमच्या सांध्यांमधील सूज कमी करणं होय. हे खास पित्त तुमच्या रक्तात मिसळतं आणि सांध्यांमध्ये जाऊन त्यांचं रक्षण करतं आणि सूज कमी करायला मदत करतं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मी पाहिलं की ज्या लोकांचं पित्ताशय काढलेलं असायचं किंवा ज्यांनी खूप जास्त अँटीबायोटिक्स औषधे घेतली असायची, त्यांना पुढे जाऊन सांधेदुखी किंवा संधिवात व्हायचाच. तेव्हा माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. तेव्हा मला टुडकाबद्दल आठवलं. टुडका काय आहे? हे एक अतिशय विशेष प्रकारचं पित्त आहे आणि लोक याचं सप्लिमेंट औषध म्हणून घेतात. पण जोवर मी याचा अभ्यास केला नव्हता, तोवर मला कल्पनाही नव्हती की टुडकाची एक खास गोष्ट म्हणजे ते आपल्या पेशींमधल्या त्या कारखान्यावरचा ताण कमी करतं. आता गोष्टीचा अर्थ लागू लागला होता. मुळात पित्त फक्त सूज कमी करत नाहीये, तर ते कारखान्याला मदत करते.
जे तुमचे सांधे दुरुस्त करतो आणि नवीन बनवतो, ही या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पित्ताचा हा संबंध सांध्यांचे रक्षण करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण जर तुमच्या शरीरात पित्ताची कमतरता असेल तर त्या कारखान्यावर ताण येतो आणि मग काय होतं, समस्यांची साखळीच सुरू होते. पेशींची ताकद कमी होते, संपूर्ण यंत्रणा कोलमडते आणि सांधे खराब व्हायला लागतात. त्यात कॅल्शियमचाही संबंध आहे, कारण हा छोटा कारखाना कॅल्शियम साठवण्याचं काम करतो. त्यामुळे सांध्यांमध्ये कॅल्शियम साठवून कडकपणा येणे किंवा तिथे नको असलेली हाडं वाढणे, कॅल्सिफिकेशन या समस्या इथूनच सुरू होतात. तर ही एक नवीन आणि पायाभूत माहिती होती. आता या माहितीचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे की सांधेदुखीसाठी सर्वात वाईट अन्न पदार्थ कोणते आहेत आणि कोणते चांगले पदार्थ खाऊन तुम्ही सांधेदुखीवर नियंत्रण मिळवू शकता. तुम्ही कदाचित पोट आणि मेंदू यांच्या संबंधाबद्दल ऐकलं असेल. तसंच पोट आणि सांधे यांचाही थेट संबंध असतो. तुमचे सांधे किती चांगले राहतील हे तुमच्या पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असतं. कारण पोटातले ते चांगले जंतूच तुमच्या सांध्यांसाठी आवश्यक असलेले ते खास पित्त तयार करतात. आता आपण पित्ताबद्दल बोलतोयच, तर मी मगाशी उल्लेख केलेल्या तुडकाबद्दल अजून थोडं सांगते. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण मुळात हे अस्वलाचं पित्त असतं. पण घाबरू नका. आता हे अस्वलापासून काढलं जात नाही, तर लॅबमध्ये कृत्रिमरित्या बनवलं जातं. हे पित्त सांधेदुखीमध्ये जळजळ निर्माण करणाऱ्या घटकांना थांबवण्यात खूप प्रभावी असतं. मला तुम्हाला अवघड शब्द सांगून गोंधळवायचं नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुडका सर्व प्रकारच्या सांधेदुखीमध्ये सूज कमी करण्यासाठी खूप मदत करतं. आता या कोड्यातील अजून एक महत्त्वाच्या तुकड्याकडे वळूया आणि तो म्हणजे व्हिटॅमिन K2. तुम्ही व्हिटॅमिन K1 बद्दल ऐकलं असेल, ज्याचा संबंध रक्त गोठण्याशी असतो. काही लोक रक्त पातळ करण्यासाठी वॉरफेरन सारखी औषधं घेतात, जी व्हिटॅमिन K1 ला रोखण्याचं काम करतात, जेणेकरून हृदयविकाराचा झटका येऊ नये. पण व्हिटॅमिन K2 काहीतरी वेगळंच काम करतं. ते कॅल्शियमला तुमच्या शरीरातील मऊ भागात साठण्यापासून रोखतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन K2 ची कमतरता असेल तर तुमच्या सांध्यांमध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम साठून कडकपणा येऊ शकतो किंवा सांध्यांच्या आजूबाजूला हाडांची अतिरिक्त वाढ होऊ शकते. जे लोक रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेतात त्यांच्याबद्दल एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या गोळ्या फक्त K1 लाच नाही तर K2 ला सुद्धा रोखतात आणि म्हणूनच अशी औषधं घेणाऱ्या लोकांमध्ये सांधे आणि रक्तवाहिन्या होण्याचे प्रमाण वाढलेलं असतं. म्हणजे विचार करा, हृदयासाठी औषध घेऊन त्याचा दुष्परिणाम म्हणून रक्तवाहिन्या होत आहेत. हे खूपच विचित्र आहे. पण तुम्हाला हे माहिती असायला हवं ते की हे व्हिटॅमिन K2 अशा पदार्थांमध्ये असतं ज्यात फॅट्स किंवा स्निग्धता जास्त असते. आपण आहाराबद्दल बोलताना यावर सविस्तर बोलूच. आता आपण आमवात म्हणजेच रुमटॉइड आर्थरायटिस बद्दल बोलूया. हा एक असा आजार आहे जिथे तुमची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती तुमच्याच शरीरावर हल्ला करते. यात आपल्या सांध्यांच्या विरोधात काम करणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यामुळे सांध्यांमध्ये सतत आग आणि वेदना होतात. ही आग विझवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं जीवनसत्व आहे, ते म्हणजे व्हिटॅमिन डी. पण जर तुम्ही व्हिटॅमिन डी नेहमीच्या कमी प्रमाणात घेत असाल तर त्याचा हवा तसा परिणाम होणार नाही. सांध्यांवर किंवा योग्य शब्दात सांगायचं तर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम होण्यासाठी तुम्हाला ते जास्त प्रमाणात म्हणजेच हाय डोस घ्यावं लागतं. कारण आमवात सांध्यांच्या समस्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्तीचा आजार जास्त आहे. तर व्हिटॅमिन डी किती घ्यावं? माझ्या मते कमीत कमी 20 हज आयु तरी घ्यायला हवं. पण जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन D3 चे मोठे डोस घेता तेव्हा त्यासोबत मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन K2 सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हे सर्व जीवनसत्व एकत्र मिळून काम करतात. तुम्हाला आमवात असो किंवा सांधेदुखी, व्हिटॅमिन डी हे गुडघे आणि कंबरदुखीसाठी खूप गरजेचं आहे. जर तुमच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर शरीरातील जळजळ खूप वाढत जाते. आता जेव्हा तुम्हाला सांधेदुखी असते तेव्हा अन्नातील काही गोष्टी याला कारणीभूत ठरतात. जसं की अन्नाची ॲलर्जी. जेव्हा तुम्ही प्रथिनांसोबत साखर खाता म्हणजे जास्त कर्बोदके, कार्ब्स खाता तेव्हा शरीरात एक प्रकारचं चिकट प्रोटीन तयार होतं, ज्यामुळे सूज येते. आणखीन एक गोष्ट म्हणजे संशोधकांना सांध्यांमध्ये जंतूचा एक थर आढळलाय. हा एक प्रकारचा बुळबुळीत थर असतो.
ज्याच्या आत कॅल्शियमच्या छोट्या कवचांमध्ये हे जंतू लपून बसलेले असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यांना शोधू शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, संशोधकांना असं आढळलंय की यातील काही जंतूचा संबंध तुमच्या दातांशी असतो. हो, जर तुम्हाला जुन्या रूट कॅनॉलमुळे हिरड्यांमध्ये काही संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग तिथेच राहतो आणि तिथून रक्तावाटे सांध्यांमध्ये पोहोचतो. त्यामुळे सांधेदुखी बरीच होत नाही. पण आज मला तुम्हाला जी सर्वात मोठी गोष्ट सांगायची आहे ती आहे तुमच्या पोटातील सूक्ष्म जंतूची समस्या. तुमच्या पोटातील या मित्रजी जीवाणूचं तुमच्या सांध्यांशी असलेलं नातं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आता आपण अशा 7 अन्नपदार्थांबद्दल बोलूया जे तुम्हाला पूर्णपणे टाळायचे आहेत. हे काही फक्त सरळ अन्नपदार्थ नाहीत तर अनेक तयार अन्नामध्ये लपलेले घटक आहेत. नंबर 1, इमसप्लिफायर्स. इमसप्लिफायर्स म्हणजे पदार्थ एकजीव करणारे घटक. पहिला घटक आहे इमसप्लिफायर्स. हे अन्नातील विविध घटक एकत्र मिसळून एकजीव करण्यासाठी वापरले जातात. तुम्ही आईस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट किंवा सॅलड ड्रेसिंगमध्ये हे पाहिले असतील की हे काय करतात, तर हे तुमच्या पोटातील त्या महत्त्वाच्या मित्र जीवाणूंना मारून टाकतात. आणि जर हे जीवाणू मेले तर सांध्यांसाठी लागणारं ते खास पित्त तयार होत नाही. त्यामुळे असे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं आणि सांधेदुखी वाढणं याचा खूप जवळचा संबंध आहे. नंबर 2, लो फॅट सोया प्रोटीन पावडर. बाजारात मिळणारं स्वस्त प्रोटीन किंवा सोयाबीनपासून बनवलेलं प्रोटीन पावडर अनेकांना त्रास देतं. हे कारखान्यात बनवलेलं असतं. मी अशा अनेक लोकांना ओळखते जे हे प्रोटीन वापरतात आणि नंतर त्यांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. असं का होतं? कारण हे तुमच्या यकृताच्या कामात अडथळा आणतं. जेव्हा तुम्ही प्राण्यांपासून मिळणारं किंवा दुधाचं प्रोटीन घेत नाही आणि त्याऐवजी फक्त वनस्पतीपासून मिळणारं प्रोटीन घेता, तेव्हा तुम्हाला टॉरिन नावाचा घटक मिळत नाही. आणि पित्त तयार करण्यासाठी हे टॉरिन खूप गरजेचं असतं. शिवाय पित्त तयार होण्यासाठी तुम्हाला चांगल्या फॅट्सची, तुपासारख्या स्निग्धतेची गरज असते. जे लोक फॅट फ्री खायच्या नादात असतात त्यांच्या शरीरात पित्त कमी पडतं आणि सांधेदुखी सुरू होते. दुसरी गोष्ट म्हणजे या सोया प्रोटीनमध्ये काही वेळा हेन नावाच्या रसायनाचे अंश असू शकतात. हे रसायन आपल्या यकृताला आणि पोटाला त्रास देतं, ज्यामुळे पोटातील चांगल्या जंतूंना इजा पोहोचते. नंबर 3, रिफाइंड तेल. रिफाइंड सीड ऑइल्स तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. रिफाइंड तेल आपण जे बाहेर हॉटेल्समध्ये किंवा फास्ट फूडमध्ये खातो तिथे तेच तेल दिवसेंदिवस पुन्हा पुन्हा गरम केलं जातं. आणि आपलं घरचं रिफाइंड तेल सुद्धा खूप जास्त तापमानावर गरम करून ब्लीच करून बनवलेलं असतं. जेव्हा तेल इतकं गरम केलं जातं तेव्हा त्यात अल्डिहाइड्स नावाचे विषारी घटक तयार होतात. हे घटक तुमचे सांधे, रक्तवाहिन्या आणि पेशी खराब करतात. तुम्ही म्हणाल की तेल चांगलं आहे, पण ते कसं बनलंय हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिफाइंड तेलाऐवजी तुम्ही लाकडी घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस्ड तेल वापरा. करडईचं किंवा शेंगदाण्याचं घाण्याचं तेल रिफाइंड तेलापेक्षा कधीही चांगलं. रिफाइंड तेलामुळे शरीरात सूज खूप वाढते, त्यामुळे हे टाळलेलंच बरं. नंबर 4, अल्कोहोल आणि बियर प्यायल्याने शरीरात प्युरिन्स नावाचे घटक वाढतात, ज्याचं रूपांतर युरिक ॲसिडमध्ये होतं. त्यामुळे गाऊटचा त्रास होतो आणि सांधे सुजतात. तसेच बियरमुळे रक्तातील साखरही वाढते. आणि फक्त बियरच नाही तर वाईन आणि इतर दारूमुळे यकृत खराब होतं. आणि दुर्दैवानं जी गोष्ट यकृताला खराब करते ती सांधेदुखीला नक्कीच आमंत्रण देते. 5वा पदार्थ आहे केसिन A1 प्रोटीन. दुधातील घटक बाजाराचे पिशवीचं किंवा त्यात बऱ्याचदा A1 प्रोटीन असतं आणि हे पचायला जड असतं. विशेषतः चीजमध्ये हे प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं. अमेरिकन चीज किंवा प्रोसेस्ड केलेलं चीज जे आपण वापरतो त्यात हे दाट स्वरूपात असतं. अनेक स्वस्त प्रोटीन पावडरमध्ये आणि लहान मुलांच्या फॉर्म्युला मिल्क डब्यातलं दूध यामध्ये सुद्धा हेच वापरतात. कदाचित म्हणूनच आजकाल मुलांना दुधाची ॲलर्जी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. जर तुम्हाला दूध प्यायचंच असेल तर देशी गाईचं किंवा A2 प्रकारचं दूध प्या. मेंढीचं किंवा शेळीचं दूध सुद्धा A2 असतं आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. चीज खाण्यापेक्षा दूध प्यायलेलं कधीही चांगलं, कारण चीजमध्ये हे त्रासदायक घटक जास्त असतात. नंबर 6, आधुनिक गहू. आजकालचा गहू हा आपल्या जुन्या काळातील गव्हासारखा राहिलेला नाही. हा रिफाइंड गहू तुमची रक्तातील साखर साखरेपेक्षाही वेगाने वाढवतो. आणि वाढलेली साखर म्हणजे शरीरात वाढलेली सूज शिवाय गव्हातील ग्लुटेन नावाचा घटक अनेकांना पचत नाही.
यामुळे आतड्यांना सूज येते आणि त्याचा परिणाम सांध्यांवर होतो. गव्हावर फवारलेली तणनाशक सुद्धा अन्नावाटे आपल्या पोटात जातात आणि चांगल्या जंतूंना मारतात. याचा थेट संबंध सांधेदुखी आणि थायरॉइडच्या त्रासाशी आहे. नंबर 7, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप. कृत्रिम गोडवा. कोल्ड ड्रिंक्स आणि बाहेरच्या गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी हे स्वस्त सिरप वापरतात. हे साखरेपेक्षाही घातक आहेत. त्यामुळे यकृतावर सूज येते आणि शरीरात इन्सुलिनचा समतोल बिघडतो. हे इतकं धोकादायक आहे की खाल्ल्यावर आपल्या मेंदूला पोट भरले असा संदेशच मिळत नाही. त्यामुळे लोक हे खूप जास्त प्रमाणात खातात. तर हे झाले 7 पदार्थ जे तुम्हाला टाळायचे आहेत. आता पाहूया सांधेदुखीमध्ये तुम्ही नक्की काय खायला हवं. 1. आंबवलेले पदार्थ. सर्वात आधी नैसर्गिकरित्या आंबवलेले पदार्थ जसे की आपल्या घरचं विरजण लावलेलं दही, ताक किंवा इडली डोसा हे पदार्थ खाल्ल्याने पोटात चांगले जंतू वाढतात, जे सांध्यांची सूज कमी करणारं ते खास पित्त बनवतात. दुसरे चांगले फॅट्स, स्निग्ध पदार्थ. दुसरं म्हणजे चांगले फॅट्स. यात तुम्ही घाण्याचं खोबरेल तेल, फिश ऑइल आणि सर्वात उत्तम म्हणजे आपल्या देशी गाईचं साजूक तूप वापरू शकता. जे प्राणी हिरवा चारा खातात त्यांच्या दुधापासून बनलेलं तूप किंवा लोणी सांध्यांच्या वंगणासाठी खूप गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन D3. मासे खाणाऱ्यांनी रावस किंवा पापलेट सारखे मासे किंवा कॉड लिव्हर ऑइल घ्यावं, पण शाकाहारी लोकांनी कोवळ्या उन्हात बसावं. सांधेदुखीमध्ये व्हिटॅमिन D ची पातळी चांगली असणं गरजेचं आहे. कमीत कमी 60 ते 70 डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता. त्यासोबत व्हिटॅमिन K2 आणि मॅग्नेशियम घ्यायला विसरू नका, कारण हे सर्व एकत्र काम करतात. चौथं ओमेगा 3 आणि सल्फर. माशांमध्ये ओमेगा 3 असतं, जे सांध्यांसाठी चांगलं आहे, पण त्यासोबतच कांदा, लसूण, कोबी, फ्लावर या भाज्या भरपूर खा. या भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या सल्फर असतं आणि आपल्या सांध्यांना सल्फर खूप आवडतं. 5वं कोलॅजन. सांध्यांसाठी नैसर्गिक डिंक. आणि हो, सांधे ज्या पदार्थांनी बनलेले असतात त्याला कोलॅजन म्हणतात. यासाठी पाया सूप किंवा हाडांचा सूप सर्वोत्तम आहे. जर तुम्ही फक्त मटणाचे मऊ तुकडे खात असाल तर त्यात कोलॅजन खूप कमी असतं, पण पाया सूप किंवा हाडांच्या रस्स्यात हे कोलॅजन जास्त असतं, जे तुमचे सांधे भरून काढायला मदत करतं. शेवटी एक महत्त्वाची टीप. तुमच्या शरीरातील लोहाचं म्हणजे आयर्नचं प्रमाण नियंत्रणात ठेवा, कारण जास्त लोह सांधेदुखी वाढवू शकतं. लोह हे असं खनिज आहे जे एकदा शरीरात गेलं की बाहेर पडणं कठीण असतं. त्यामुळे विनाकारण आयर्न वाढवणाऱ्या गोळ्या किंवा खूप जास्त लोखंडी भांड्यातलं जेवण टाळा. विशेषतः रजोनिवृत्ती झालेल्या महिलांनी आणि पुरुषांनी याची काळजी घ्यावी. आणि तुडकाबद्दल मी आधी सांगितले, हा सांधे वाचवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो, कारण हे पेशीमधील त्या कारखान्याला मदत करतं आणि खुर्चीचे रक्षण करतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.